हॅलो, नमस्कार. जय शिवराय मित्रा. व्हिडिओची क्वालिटी बघून असं समजू नको की व्हिडिओचं कंटेंट छान नाही आहे. व्हिडिओचं कंटेंट खूप छान आहे. फक्त तू व्हिडिओ शेवटपर्यंत बघ आणि तुझ्या मित्राला सुद्धा शेअर कर. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की गव्हर्नमेंट जॉब वर्सेस प्रायव्हेट जॉब, कोणते जॉब आपण चूज करायला पाहिजे आणि कुठे आपल्याला खरंच सिक्युरिटी आणि हाय पेमेंट मिळणार आहे. सो क्लास 12th नंतर जर चॉईस तुला करिअर करायचं आहे तुझं, तर तू कोणाचा एक्सपिरियन्स घेऊ नको. कारण आता लोकांचा एक्सपिरियन्स, ज्यांना ज्यांना 10-10 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो आउटडेटेड झालेला आहे. आता तू लेटेस्ट काय चालू आहे की ए आय चालू आहे की ए आयमुळे आपले जॉब रिप्लेस झाले नाही पाहिजे, आपल्याला जॉब सिक्युरिटी जॉब स्टेबिलिटी भेटली पाहिजे. अशा सेक्टरमध्ये आपण चूज केलं पाहिजे. आणि स्वतःला काय वाटतंय हे पण तू स्वतःला वाटते म्हणून करायचं नाही की खरंच ज्या गोष्टीमध्ये पैसा 5 वर्षानंतर पैसा कुठे असणार आहे तो मॅटर करणार आहे, त्या फील्डमध्ये तू ॲडमिशन घ्यायचं आहे, त्या फील्डमध्ये तुझा फोर्स लावायचा आहे आणि तुला आउटपुट नक्कीच समोर दिसेल. आता तू लोकांना ज्यांना 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना विचारशील की कुठे करिअर करू, त्यांचं ते आउटडेटेड झालेलं आहे. ते त्यांच्या काळात जे होतं ते आता संपलं आहे. आता ए आयची फील्ड आहे की ए आयमध्येच जॉब असणार आहेत. आणि तू म्हणत आहे की गव्हर्नमेंट, ठीक आहे, तू गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन कर. पण जर तुझ्याकडून होत असेल, कारण तुला माहिती आहे की 0.1 0.5 एवढ्या मार्क्सने सुद्धा एम पी एस सी यू पी एस सीचे रिझल्ट जातात. सो तू टेक्निकल स्किलवर ध्यान देऊ शकतो. जर तुझी मेमरी पॉवर असेल गव्हर्नमेंट जॉबची, तो गुड फॉर यू, यू कॅन गो फॉर द गव्हर्नमेंट सेक्टर. बट तुला टेक्निकलमध्ये जर इंटरेस्ट असेल तर तू टेक्निकलमध्ये जा. तिथे एखाद्या कंपनीमध्ये तू काम करू शकतो. तू तिथे तुझं पॅकेज घेऊ शकतो. अशा काही खूप साऱ्या गोष्टी आहे. फक्त की लोक काय सांग म्हणतील की लोकांना वाटते की याने या फील्डमध्ये जावं म्हणून आपण जायचं नाही. आपला इंटरेस्ट आणि कुठे करन्सी कुठे 5 वर्षानंतर असणार आहे त्या फील्डमध्ये आपण जायचं आहे. आणि नक्कीच यश संपादन आपण करणार आहोत आणि पॉझिटिव्ह राहायचं आहे. ओके. सो व्हिडिओच्या शेवटी जाताना एकच सांगतो की हा आपला आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे की इथे चुकलो तर आयुष्य चुकेल. त्यामुळे डिसिजन घेताना निर्णयपूर्वक घे. आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्यूचर. जाता जाता एकच म्हणेल कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है, हौसलों से उडान होती है. हो, मग त्यामुळे तुझी ती जिद्द, तुझं ते सामर्थ्य असलं पाहिजे की मी आता त्या फील्डमध्ये गेलो तर मी माझा टोटली फोर्स त्या फील्डमध्ये लावेल आणि डेफिनेटली मी सक्सेस अचीव करेल. हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. लोक काय, लोक डिमोटिवेट करायला तुला येतेच राहतील रे. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपल्या कामाशी काम करायचं आहे. आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर. सो थँक्यू. मित्राला पण शेअर कर आवडला असेल तर. ठीक आहे.